कोल्ड्रिंक्सच्या बाटलीमध्ये काचेचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली असून संबंधित कारखानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केली आहे। अंबरनाथ पश्चिम येथील पालिकेच्या बेघर निवारा केंद्राच्या समोर एका कारखान्यामध्ये कोल्ड्रिंक्स तयार करून ते शहरात विविध ठिकाणी विकण्यासाठी पुरवण्यात येतात। शहरातील एका हातगाडीवर किरण भगत यांनी आपल्या मुलासाठी कोल्ड्रिंक्स खरेदी केलं असता त्यांना कोल्ड्रिंक्समध्ये काचेचा तुकडा आढळला। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित कारखान्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता मनसेकडून करण्यात येते। आज आमचे बदलापूरचे पदाधिकारी किरण भगत हे रिक्षा चालवतात। एका हातगाडीवर उभे असला त्यांनी ड्रिंक्स विकत घेतलं। त्या ड्रिंक्स मध्ये काच आढळली। त्यांनी अजून 2 बाटल्या घेतल्या असतात, त्यांना त्यात घाण आढळली। आम्ही तिथे नगर आलेच्या अधिकाऱ्यांना बोलून त्याची पाहणी केली असता अशा खराब बाटल्या तिथे आहेत। आणि आरोग्य डिपार्टमेंटला आमची एक विनंती आहे का ही लहान पोरं पिऊन त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे, तर अशा फॅक्टऱ्या शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करायची अशी मनसेतर्फे आम्ही मागणी